ही रक्कम कंपनी का वसूल करत नाही? नुकसान होतंय कंपनीचं. या कंपनीचा CEO म्हणून तू काय पाऊल उचललीस रिकव्हरी करण्यासाठी? हे गव्हर्नमेंट रिलेटेड प्रोजेक्ट्स आहेत. पेमेंट्स त्यांनी डिले केलेत आणि तू चालवून घेतोस. आपली कंपनी हे नुकसान का सहन करते? त्यांना सांग आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून. मी असतो ना तुझ्या जागी, ही रक्कम केव्हाच वसूल केली असते मी. अच्छा, एवढंच आहे ना? मग करून दाखवा रिकवर. हसायला काय झालं? अथॉरिटी लेटर दे, फाइल्स दे, करतो रक्कम वसूल मी. ओके. विजय आत ये. ऑफिस चांगलं आहे, पण आणखीन चांगलं करता आलं असतं. कम इन. विजय सर, या प्रोजेक्टच्या फाईल्स आणि पेंडिंग अमाऊंटचे डिटेल्स घेऊन आणि एक अथॉरिटी लेटर रेडी करायचंय माझ्या नावाचं. ठीक आहे सर. लेटर रेडी व्हायला वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही बाहेर बसू शकता. ठीक आहे. अगदी बिझी असशील कामामध्ये. एक लक्षात ठेव, कंपनीचं नुकसान होईल असं काम करू नये. काय झालं असं बघायला? हे असा माणूस कधी बघितला नाही का तुम्ही? तुमचा बॉस वेदांत वानखेडे आतमध्ये येताना परवानगी घेऊन आतमध्ये या, एवढ्या शिस्तीचा आहे तो. बोर्ड ऑफ डायरेक्टर मधला माणूस तुमच्या समोर उभा आहे, त्याच्या समोर बसून राहतो तुम्ही. सॉरी सर. नाव काय तुझं? श्रीपाद. कसा चाललाय संसार? बायको काय करते? सर साखरपुडा केलाय मी तिच्याशी. आतापर्यंत लग्न होऊन मुलं बाळ व्हायला पाहिजे होती, तू अजून साखरपुड्यावरच अडकलायस. सर लग्न करेनच मी लवकर. सर तुम्हाला बोलवेन मी, नक्की या. हुशार आहेस. सर वेदांत सरांकडनं शिकलोय. तरीच प्रगती खुंटली आहे तुझी. काका तुम्ही? अरे अमूल्य, कशी आहेस? मी बरी आहे. मला ऍक्च्युली तुमच्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, या ना. या काका, या या या. मी तुमच्यासाठी चहा कॉफी सांगू? नाही, काही नको. मला काही लागलं तर मी घेईन. आता हे माझं सुद्धा ऑफिस आहे. मला कळलं तुम्ही आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आहात. पण एक विचारू? अचानक आमच्या कंपनीत, म्हणजे तुम्ही अचानक बोर्ड मेंबर कसे झालात? तो वेदांत वानखेडे साहेब काही म्हणाले का याबद्दल? नाही सर, काही म्हणाले नाही, पण जरा अपसेट झालेले असू शकतात. मग तो त्यांचा प्रश्न आहे, त्याला मी काय करणार? मला नूतन बहिणींनी सांगितलं की कंपनीच्या कामकाजात लक्ष घाला, जबाबदारी पार पाडतोय. नूतन काकूंनी? मला वाटतं वेदांतला मदतीची गरज आहे. पण कसली मदत? किती बिलं थकली आहे, वसुली अजिबात नाही. कंपनीचं नुकसान आहे याच्यात. मला वेदांतला काही विचारलं की तो काही समानधारक उत्तर देत नाही, म्हणून मीच ठरवलं ही सगळी वसुली मी करणार. ह्याविषयी सर बोलले होते मला.
खूप म्हणजे खूप बिलं अडकली आहेत ना काही कोटींमध्ये. काका सर चिडलेत का तू त्याच्याबद्दल कशाला विचारतेस मला? तुझं सांग, अण्णांचं काय चाललंय? अण्णा आहेत मजेत आहेत क्लिनिक सुरू आहे बिझी असतात क्लिनिक मध्येच त्यांना सांग मी येऊन भेटणार आहे म्हणून. तुझं काय चाललंय? माझं नुकतंच ऍडमिशन झालं मेडिकल कॉलेजमध्ये सो आता MBBS सुरू आहे. डॉक्टरची मुलगी आता डॉक्टर होणार. येस येस कम. सर ते लेटर तयार आहे. सर ते वेदांत सरांच्या केबिन मध्ये वेदांत सरच देतील तुम्हाला. येतो सर. ठीक आहे. चला येतो मी. आता वरचेवर भेट होत राहील. बाय. ऑथॉरिटी लेटर आणि प्रोजेक्ट डिटेल्स. धन्यवाद. लेटर देतोय पण मला नाही वाटत तुम्हाला जमेल. जमणार. रक्कम वसूल करणार मी व्याजासकट. त्याच्या वडिलांचे फार उपकार आहेत माझ्यावर. नूतन वहिनींनी सांगितलेलं काम व्यवस्थित पार पाडणार आहे मी. काय काम सांगितले आईने? आई आणि मुलात घरामध्ये काही बोलणं होत नाही का? बिझी आहेस फार? ओझ आहे कामाचं फार. तेच ओझ हलकं करायला आलोय मी. कंपनीच्या कामकाजात लक्ष घाला असं नूतन वहिनींनी सांगितलंय मला. राजा काम करताना कधी कधी फार वाहवत जातो. त्या राजाला कंट्रोल करायला आलोय मी. चला येतो. बरीच कामं करायची आहेत. कळावे लोभ असावा. अरे हो, तू म्हणतोस ना की ही रक्कम मी वसूल करू शकणार नाही. आणि मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. तुम्ही नाही करू शकणार. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. आणि दुसरी गोष्ट, मागे आपल्या कंपनीचा माल असलेले ट्रक युनियनवाल्यांनी अडवले होते. त्याच्यामुळे डिलिव्हरी लेट झाली, नुकसान झालं आपलं. एक मिनिट. तुम्हाला हे कसं माहिती? कान आणि डोळे उघडे असले की सगळं समजतं. माहिती नाही म्हणजे? ऑफिस मधल्या बातम्या बाहेर कशा जातात? नो नो नो. त्या माणसाला हे सुद्धा माहिती आहे की कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे. सो दिस इज रिडिक्युलस. अरे तो लिस्ट घेऊन आला होता. याचा अर्थ आहे कोणीतरी त्याला ही माहिती देत आहे. कळलं? अरे त्याला हे पण माहिती आहे की आपल्या ट्रक्स अडवल्या होत्या. यापुढे ऑफिस मधली एकही बातमी बाहेर जाता कामा नाही. कळलं? काय झालं सर? अरे तो पुरुषोत्तम गुडपल्लीवार तो मला म्हणतो की मी तुमचे बॅलन्स पेमेंट वसूल करून देतो. सर पण तसं झालं तर चांगलंच आहे ना. काय चांगलंय? हा बाहेरचा माणूस माझ्या कामात का नाक खुपसतोय? आणि सगळी इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडे. इव्हन त्याला हेही माहिती आहे की युनियनने आपल्या ट्रक्स अडवल्या होत्या. सर तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही हे घ्या पाणी घ्या. पुन्हा तू गप्प बस. तुला या सगळ्याचा सिरियसनेस नाही कळत. मी नंतर येते. एक मिनिट. तू या पुरुषोत्तम गुडपल्लीवरला ओळखतेस ना? हो. मग ही सगळी माहिती तूच तर नाही दिलीस त्याला? सर तुम्ही माझ्यावर संशय घेताय? नाही असं नाहीये. सर तुमच्या बोलण्याचा अर्थ न समजण्या एवढी मूर्ख नाहीये मी.
अमूल्य अगं सर तुम्ही कोण समजता मला? मी रोज सकाळी उठून कॉलेजला जाते, कॉलेजवरून ऑफिसला येते आणि ऑफिसमध्ये येऊन माझं काम प्रामाणिकपणे करते. माझी झोप होत नाही, मला थकवा जाणवतो, तरी सुद्धा मी माझं काम प्रामाणिकपणेच करते. पण सर तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की मी माझं अमूल्य सी मी संशय घेत नाही. ते तू समोर होतीस म्हणून मी सहज विचारलं. सहज? हे सहज नव्हतं सर. माझा काय संबंध या सगळ्या गोष्टींशी? मला पुरुषोत्तम काका सांगत होते की त्यांना बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये नूतन काकूंनी अपॉइंट केलं. पण सर मग तरी सुद्धा तुम्ही हा प्रश्न मला विचारलाच कसा? अमूल्य तू हा विषय सोडून दे. तू का आली होतीस? तुझं काही काम होतं का? नाही, काही नाही. अमूल्य नाही बघा कसं आहे, आमच्या औषधाने आजार बरा होईलच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण तरी आपलं मन खंबीर असलं म्हणजे बरं होण्याची आपली इच्छाशक्ती प्रबळ असली की नाही की खूप फरक पडतो. हां हां त्यामुळे तुमच्या आईला सांगा म्हणा मला आता बरं व्हायचंच आहे असं ठामपणे मनाने ठरवा म्हणा. हां हां आणि जरा जरा पॉझिटिव्ह राहायला सांगा जरा. हां बरं ठीक आहे. आणि मग टेस्ट करून झालं की रिपोर्ट घेऊन या, बघू आपण काय ते. हां ओके 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 छान. काय मग कसं काय गेला दिवस? ठीक गेला. म्हणजे ठीक नाही गेला हो ना? तुम्हाला कसं कळलं? अगं बाप आहे मी तुझा. मुलीच्या मनातलं ओळखण्याची एक शक्ती असते बापाकडे. मला खरं सांग अमूल्य, ऑफिस आणि कॉलेज दोन्ही सांभाळताना थोडी ओढाताण होते तुझी, बरोबर ना? नाही अण्णा, तसं काही नाही. मग काय कसं काय चाललंय कॉलेज? मस्त. आणि ऑफिस? ऑफिस अण्णा मला तुम्हाला एक सांगायचं. हा बोल ना. आज ऑफिसमध्ये पुरुषोत्तम काका आले होते. कशासाठी? ते आता आमच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पैकी एक आहे. काय? नूतन काकूंनीच अपॉइंट केलंय त्यांना. पण कशासाठी? माहिती नाही. वेदांत सर पण खूप अपसेट झालेत त्यामुळे. आई आई बाहेर ये. आई कुठे आहेस तू? बाहेर ये लवकर. आई वेदांत काय झालंय का? आई कशी वागते? अरे कोण कुठला तो माणूस? मला माझं काम शिकवणार. मला सांगणार पैसे. अरे वेदांत आई बाहेर ये. का चिडचिड करतोयस तू? वेदांत अरे काय झालं ओरडायला? तुला नेमकं काय अपेक्षित आहे का? हा का करतेस असं? वेदांत अरे काय झालं इतकं चिडायला? तू जरा शांतपणे बस, मी तुला पाणी. आई मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवंय. वेदांत शांत हो. हे बघ बस जरा शांत हो, ऐक माझं. मी शांत बसणार नाहीये. वेदांत अरे काय झालंय? काय झालंय? अगं कोण कुठला तो पुरुषोत्तम, तो माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या कामात इंटरफेअर करतो आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय आई. आता बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये आहे म्हटल्यावर ऑफिसला येणारच. अगं तो माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला माझं काम शिकवतोय आणि हे मी नाही चालवून घेणार आहे. वेदांत असं काय केलंय त्यांनी? आपण जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स केलेत ना त्याचे काही बिल आउटस्टँडिंग होते. जो हा सगळे डिटेल्स घेऊन आला आणि मला म्हणतो की मी हे पैसे वसूल करून देतो. याला आपल्या कंपनी बद्दल एवढी माहिती कशी आहे? इवन आपले जे युनियनने ट्रक चढवले होते ना तेही याला माहिती आहे. याला हे सगळं कोण सांगतंय? वेदांत अरे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आहे म्हटल्यावर एवढी माहिती असणं साहजिक आहे. अगं पण का?
आणि याला तू माझ्या कामात का इंटरफेअर करू देतेस? आणि हे सगळं करताना तू मला एकदाही का नाही विचारलं साई? हे बघ, तुला माहिती आहे तरी मी परत एकदा सांगतो, ही कंपनी माझी आहे. मी घाम गाळून उभी केली आहे ही कंपनी. तुला सुद्धा माहिती आहे तरी पण परत सांगते, ही कंपनी उभी करायला मी तुला पैसे दिलेत. 237 कोटी मी दिलेत तुला. पण त्याची तुला जाणीव आहे का रे? एवढे पैसे असून सुद्धा 10 लाख रुपये मागितले होते मी. नाही दिलेस तू. हाय अगं, तू असं का करतेस? मी कधी 10 लाखांसाठी नाही म्हणालो. मी फक्त कॅशला नाही म्हणालो होतो. दुसरं कोणी असतं ना तुझ्या जागी तर लगेच दिले असते, पण तू नाही दिलेस. मी तक्रार केली का त्याबद्दल? नाही ना? मग आता तू कुठलीही तक्रार करू नकोस. आता राहिला प्रश्न, पुरुषोत्तमला कंपनीची माहिती कोणी दिली? कदाचित मीच दिली असेल. पण तू का इतका त्यांचा त्रास करून घेतोयस? न मिळालेले पैसे वसूल करतायत. कंपनीचंच भलं आहे ना त्यात. माझ्या कंपनीचं भलं ना मी बघेन. त्यासाठी त्या माणसाने येऊन मला शिकवायची किंवा कंपनीच्या कामात इंटरफेअर करण्याची काही गरज नाहीये. गरज आहे की नाही हे मी ठरवणार, तू नाही. ठीक आहे, ठरवतो. मी पण बघतो तो माझ्या कामात कसं इंटरफेअर करतो ते. वेदांतचा फोन. मी जाऊ का बाहेर? मी बाहेर नोट्स. ताई गप्प बस. हॅलो. बिझी आहेस का? हो खूपच. 2 मिनिटं पण नाही आहेत का? नाही. अमूल्य, इम्पॉर्टंट आहे. कशाबद्दल बोलायचंय? तुझ्याबद्दल. एक मिनिट. मी आधी तुला विचारलं की तुला जे काही बोलायचं ते इम्पॉर्टंट आहे का? नंतर मी तुला विचारलं की कशाबद्दल बोलायचं. तू मला म्हणालास तुझ्याबद्दल. तू ओकेस ना वेदांत? तू मला इम्पॉर्टन्स देतोयस. मी कधीपासून इम्पॉर्टंट झाले? 1 मिनिट, मी स्वप्न बघतीये का? अमूल्य, तू ऐकणार आहेस का? बोल. ऑफिसमध्ये मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. आपलं त्यावर बोलून झालंय. अमूल्य, पण मला ना क्लिअर करायचं. हे बघ, मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. अगं, तू त्या माणसाला ओळखतेस ना, म्हणून मी फक्त असं म्हटलं. वेदांत, तेव्हा ना तू सुद्धा मला ओळखलं असशील ना, पण तरीही तू माझ्यावर संशय घेतलास, आणि तेही कामावरून. हे बघ, मी जे काही काम करते ना ते मनापासून करते. अमूल्य, मला माहितीये मी कधी म्हणालो की तू मनापासून नाही करत का? हो, पण आजच्या इन्सिडेंट नंतर माझी खात्री पटलीये की तू काहीही म्हणू शकतोस. अगं, माझं इंटेन्शन तसं नव्हतं. तू चुकीचं घेतलंस. अच्छा, म्हणजे ह्यात सुद्धा माझी चूक आहे? नाही, मी कुठे म्हणतोय की तू चुकीची आहेस. अरे पण तुझी चूक आहे असं तरी तू कुठे ऍक्सेप्ट करतोयस? अमूल्य, तुझं राग नाही का शांत झालाय अजून? मी खरंच सांगतोय, माझं तसं इंटेन्शन नव्हतं. हे बघ वेदांत, तुझं इंटेन्शन काय होतं हे तुला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इतकी उथळ मुलगी नाहीये. मी जे काही काम करते ना ते अगदी प्रामाणिकपणे करते, आणि मी तसंच करत राहील. पण आज तुम्हाला जे काही बोललायस ना त्याचं मला खरंच खूप वाईट वाटलंय. हो, कळलं ते मला, म्हणून तर मी कॉल केला ना. बरं, ऍटलीस्ट तुम्हाला कॉल तरी केलास. ओके. उद्या ऑफिसला किती वाजता येणार आहेस? काय रे,
तुला करमत नाही का मी ऑफिसमध्ये आल्याशिवाय? हा? कॉलेज नंतर लगेच ये. उद्या प्रॅक्टिकल नाहीये तर लवकरच ये. ओके, गुड नाईट. गुड नाईट.